परीक्षकांनी दिलेल्या गुणानुसार आपण 1 2 3 4 5 हे क्रमांक पाहिले. आता प्रेक्षकांनी पाठवलेल्या मतानुसार आपण क्रमांक बघायचे आहेत. बघूया सर्वप्रथम तुम्ही कुणाला निवडलेलं आहे, पण त्याआधी मी वळू का परत परीक्षकांकडे, कारण आता फक्त अंदाज बांधायचा आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच माहिती नाहीये की कुणाला कितपत मतं आलेली आहेत. अंदाज बांधूया. माझ्या अंदाजाने SMS चा ट्रेंड प्रचंड बदलायचं काही तसं कारण दिसत नाही. स्वरदा गेले 2-3 वीक्स मला वाटतं नंबर 1 वर होती आणि मागच्या आठवड्यात तिचा परफॉर्मन्स आतापर्यंत सारेगामापतला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स होता. त्यामुळे 30 नंबर 1 वर असेल असं मला वाटतं. अवधूत, मी सलीलशी पूर्णपणे सहमत आहे की स्वरदाला सगळ्यात जास्त SMS असतील, कारण लोकांची पसंती तिच्याकडे जास्त आहे. पण त्याचबरोबर तिच्याबरोबर कॉम्पिटला उर्मिला कायम असते. सो कधी कधी वरती खाली होऊ शकतं आणि कदाचित उर्मिला आणि तिच्यामध्ये टाय वगैरे होऊ शकतं किंवा काय सांगावं. पण ह्या दोघीच स्टॉपमध्ये दोघींमधलं कोणीतरी एक असेल असं मला वाटतं. तर आपण बघूया की तुम्ही पाठवलेल्या मतानुसार पहिल्या नंबरवर कोण आहे. स्क्रोल प्लीज. स्वरदा, अगदी बरोबर बोलले आपले परीक्षक की गेले 2-3 आठवडे आपण जो ट्रेंड बघतोय तो आता काही बदललेला नाहीये. सो प्रेक्षक सगळे तुझ्या सोबत आहेतच. विश यू ऑल द बेस्ट. नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाश मनाची अंधाराचा होतसे विनाश. नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाश मनाची अंधाराचा होतसे विनाश. छान झालं सगळं. थँक्यू. अवधूत, तुझी एंट्री जी होती ना ती सुपर होती, ज्या प्रकारे तू चालू केलंस आणि सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पण मला वाटतं तुझं कॉन्सन्ट्रेशन गेलं त्याच्यानंतर, कारण त्यानंतर तू आपोआप डोळे पण बंद केलेस एक्झॅक्टली पहिल्या इंटरल्यूड नंतर. तर काहीतरी कॉन्सन्ट्रेशन लूज झालं, त्यामुळे मग थोडेसे सूर जरासे त्याच्यानंतर हल्ले, परत मुकड्याला आलीस त्यावेळेला ते व्यवस्थित आले. कॉन्सन्ट्रेशनची जर का प्रॅक्टिस केलीस ना तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि अप्रतिम गाणं चाललं होतं. म्हणजे जर का मला असं वाटतं तू तिथे विचलित झालं नसतं ना तुझं मन, तर ते सूर अतिशय चांगले लागले असते. अवधूत म्हटलं ते 100% बरोबर आहे. तुझं कॉन्सन्ट्रेशन का गेलं ह्याचं मी तुला हे सांगतो. तू रेंजच्या बाबतीत कॉन्शियस होतीस या गाण्याच्या बाबतीत. असं मला वाटलं की वर आवाज जाईल की नाही. तर 2 गोष्टी जिथे आपण थोडंसं जास्त लक्ष द्यायला पाहिजे, ती स्केल आणि दुसरी गोष्ट टेम्पो. या स्टेजला आता तुम्ही असा विचार कुठलाच करू नका. तुम्ही सगळे उत्तम गाता हे मनात धरूनच गायला या. ओके, ऑल द बेस्ट. श्रीरामचंद्र यांनी कंपोज केलेलं गाणं तू सादर केलंस. उद्या त्यांचं स्मृतिदिन आहे, तर एकदा टाळ्या त्यांच्या स्मृतीमध्ये झाल्या पाहिजे. ऑल द बेस्ट.